नमस्कार, ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपल्या कानावर पडलेलाच असतो दररोज. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ज्याला आपण AI असं सुद्धा म्हणतो. हा AI आता सर्व क्षेत्रात धुमाकूळ घालू लागलाय. त्याचा वापर आता कृषी क्षेत्रात सुद्धा होऊ लागलाय. त्याची सुरुवात कुठेतरी राज्यातही झालेली आहे. अलीकडेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी AI साठी 500 कोटींची तरतूद सुद्धा अर्थसंकल्पात केली आहे. आणि त्यामुळेच या 500 कोटींच्या तरतुदीमुळे AI आता कृषी क्षेत्रात प्रत्यक्ष उतरलाय असं मानायला हरकत नाहीये. मग या AIचा शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा होणार आहे? दूध उत्पादनात किंवा पशुपालनात AIचा वापर कसा केला जाऊ शकतो किंवा कसा आंतरराष्ट्रीय पातळीवरती केला जातोय, या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत गोकुळचे संचालक चेतन नरके सर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. अर्थात आता AI असं म्हटल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस पहिला बेसिक प्रश्न काय येतो की बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे अजून तेवढ्या स्पष्टपणे कळलेलं नाहीये. तर थोडक्यात आणि सोप्या शब्दात तुम्ही हे सांगू शकता का? AIचा लॉंग फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात. याच्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल की आपण फक्त त्यामध्ये बटन दाबला आणि रोबोट सगळे शेती करतील, असा त्यात कुठलाही भाग नाही आहे. याच्यामध्ये आपला जो डेटा हा कुठलाही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जो कुठलाही निर्णय घेतला जातो किंवा सजेशन जे शेतकऱ्याला दिलं जातं, हे डेटाबेस म्हणजे जो तुमचा डेटा शेताचा असेल, मग तो जमिनीचा डेटा असेल, आपल्या वातावरणाचा डेटा असेल, आपल्या खतं किती वेळा घातली याचा डेटा असेल, किंवा आपण पाणी किती वेळा दिलेलं आहे याचा डेटा असेल, या सगळ्याचा ज्याच्यामध्ये एकत्र करून जो डेटा होतो आणि त्याचं पूर्ण विश्लेषण करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे जे त्याला रोल करतं, त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण विश्लेषण करतं आणि शेतकऱ्याला पुढं चांगल्या रेफरन्स पॉईंटला देऊन की याच्यामध्ये आपल्याला पाणी कुठं कमी पडतं आहे का, किंवा तुम्ही शेतीमध्ये खताचा वापर आत्ता ऑलरेडी केलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त खत लागणार आहे की नाही, याचा पूर्णपणे लाईव्ह म्हणजे रिअल टाईम डेटा त्याचं ॲनालिस करून शेतकऱ्याला देत असतं. थोडक्यात AI म्हणजे एक कम्प्युटर प्रोग्राम आहे जो सगळा डेटा एकत्र करतं, त्याचं विश्लेषण करतं आणि पुढच्या गोष्टीसाठी भविष्यासाठी शेतकऱ्याला सूचना देतं. भारतीय कृषी क्षेत्र किंवा राज्यातलं कृषी क्षेत्र हे AI साठी तयार आहे का असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं AI हा एक टेक्नॉलॉजीचा एक पार्ट आहे. मला असं वाटतं की कुठल्याही टेक्नॉलॉजीचा उपयोग हे प्रोग्रेससाठी किंवा ते एखाद्या गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टीला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा नेहमी उपयोग केला जातो. आता जो मी महाराष्ट्राच्या ॲग्रिकल्चरमध्ये केला तर आपल्याला आधी निकष किंवा त्याला म्हणतात की पॅरामीटर इंडेक्स म्हणजे आपला एंड काय, आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट करायची, किंवा ऊसाचं आज माझं एकरी एवढे एक बाबा 100 टन ऊस येतो, तो मला 120 करायचा आहे, किंवा असं, किंवा बाबा माझं खताचा वापर आज बाबा एका एकर मागं 60,000 रुपयाचा होतो, तो मला तो 40,000 बनायचा आहे. म्हणजे या सगळ्याचा एकत्र करून आपल्याला ठरवावं लागेल की आपला निकष काय, कशासाठी आपण हे करणार आहोत, आणि ते तुम्हाला सत्यामध्ये उतरण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. बरं. पण तंत्रज्ञानाचा उपयोग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो असतो ते डेटा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे बघितलं तर जवळपास 90% हे मार्जिनल फार्मर्स म्हणजे एका 10 गुंठ्यापासून 1 एकर ते 2 एकर शेती असलेले आपले 90 ते 95% शेतकरी आहेत. आणि अशा डिसेंट्रलाइज ॲग्रिकल्चर फॉर्मॅटमध्ये आपण काम करत असल्यामुळं हा जो डेटा पॉईंट असतो, जो AIला जर व्यवस्थित क्वालिटी दिला नाही तर त्याचे रिझल्टसुद्धा क्वालिटी येत नाहीत. त्यामुळे हा डेटा पहिल्यांदा मला वाटतं जे आपण AIला आपण रेडी आहोत का त्यासाठी पायाभरणी आपल्याला करावी लागेल. आपलं जसं म्हणतात होमवर्क आधी करावं लागेल. त्यासाठी आपल्याला डेटा प्रोटोकॉल्स, डेटा मॅनेजमेंट, डेटा रेकॉर्डिंग याचं आपल्याला शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्याचा उपयोग का घ्या आहे, हा डेटा तुम्ही का रेकॉर्ड करावा, याचा तुम्हाला भविष्यात उपयोग कसा होईल, तुमच्या खर्चामध्ये याच्यामुळे कशी कमी होईल खर्च आणि जास्तीत जास्त तुमच्या खिशात पैसे राहतील, याचं तुम्हाला अगदी त्यांना पटवून द्यावं लागेल. आणि कारण जर याच्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा देखील वापर होतो, त्याच्यामध्ये मग ड्रोन झाले, त्याच्यामध्ये ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक आलं, आणि या सगळ्या गोष्टीचा जो साधा शेतकरी असतो तर त्याचं शिक्षणाच्या पद्धतीनं त्याला ते डिजिटल लिटरसी आहे का, तेवढी त्याची साक्षरता डिजिटलच्या बाबतीत आहे का, याचं त्याला कम्फर्ट करून देणं हाही गोष्टी त्यातल्या महत्त्व आहे. त्यामुळं AIला आपण पटकन उडी न मारता जो 90 ते 95% जो आपला मास फार्मिंगमधला जो शेतकरी आहे तो डिजिटली लिटरसी
आणि त्याचा अवेअरनेस या बाबतीतला आणि हे करण्यासाठी लागणारी प्रोसेस काय आहे हे त्याला आधी समजावून सांगावे लागेल आणि त्याच्यावर पहिल्यांदा फोकस करून मग सायमल्टेनियसली आपल्याला दोन्ही बाजूने टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट केली पाहिजे. त्यामुळे ही जर रेडीनेस असेल तर आणि तरच आपल्याला AI मध्ये जे आपण म्हणतो सक्सेसफुल रिझल्ट्स जे आहेत त्याच्यासाठी उपयोग होईल. ज्या काही संस्था आहेत किंवा व्यक्ती आहेत जी काम करतायत AIच्या संदर्भात, मोठमोठ्या संस्था पण आहेत, तर यांचं सगळ्यांचं पहिलं फोकस हे त्याचं प्रचार आणि प्रसार करणं पहिल्या पातळीवरती आणि त्यातनं जनजागृती तयार करणं आणि मग त्याला अंमलबजावणीच्या पातळीवरती घेऊन येणं, अशा पद्धतीने ते जावं लागेल तुम्ही जसं म्हणतायत तसं. पण सर, दुसरा एक मूळ मुद्दा असा आहे की मी अर्थसंकल्पाचा उल्लेख केला आणि त्यामध्ये 500 कोटी रुपये ही तरतूद केली गेली. आता राज्याचं एकूण कृषी क्षेत्र बघितलं आणि त्याच्यात ही 500 रुपये तरतूद, तर ही अर्थातच ऊसासाठी खर्ची होणार आहे हे तर त्यातनं उघड आहे, स्पष्ट आहे. तर मग ही एवढीशी तरतूद याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि ही पुरेशी आहे का तरतूद, असं वाटतंय का तुम्हाला? पहिल्यांदा मला अजितदादांचं मनापासून आभार मानावंसं वाटतं. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मला त्यांचा नेहमीच आशीर्वाद मायावर राहिलेला आहे. अजितदादांनी ज्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचं ॲग्रिकल्चरमध्ये आणायचं स्वप्न एका दृष्टीने म्हणजे उत्पादकता वाढवणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, रिसर्च जसं आपलं DBT माध्यमातून जसे पैसे डायरेक्टली शेतकऱ्यापर्यंत पोचतात तसंच DBTच्या माध्यमातून किंवा त्या पद्धतीनं ते तंत्रज्ञान आपल्या बांधापर्यंत पोहोचवणं हे त्यांचं स्वप्न आणि खरोखरच मी त्यांना या बाबतीत अभिनंदन करतो की दादांनी या पद्धतीचं काम केलेलं आहे. तर 500 कोटीचा तुम्ही जे ही आकडा जो सांगितलेला आहे तो ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला टोटल GDP मध्ये व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन कुठल्या पिकाचं जास्त आहे आणि प्रॉफिट मार्जिन्स कुठे जास्त आहेत, कुठले डोमेस्टिकमध्ये आपल्याला ज्याचा उपयोग जास्त होईल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपोर्टमध्ये काय उपयोग आहे याचा पहिल्यांदा तुम्हाला आराखडा घेतला पाहिजे. मग ते ऊसावर खर्च करायचे आहेत का, द्राक्षाच्यावर खर्च करायचे आहेत का, कापसावर खर्च करायचे आहेत का, अवोकाडोवर खर्च करायचे आहेत का, आंब्यावर खर्च करायचे आहेत, हे तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. ऊसाचा जर विषय घेतला तर ऊसाला पाणी किती पाठवावं, त्याला किती डोस द्यावा, या सगळ्या गोष्टी टेक्निकली प्रूव्हन आहेत आणि केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये संशोधन जास्त लागतं आणि ज्याच्यातून मार्जिन जास्त शेतकऱ्याला मिळतो असं पीक निवडावं असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये 500 कोटी इनफ आहे हा प्रश्न जो तुमचा आहे तो मला वाटतं पहिल्यांदा तुमचा अभ्यास करण्यामध्येच, कारण पहिल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टचा आपण म्हणू शकत की महाराष्ट्राला आपण फक्त ऊसासाठी करूया. महाराष्ट्रामध्ये बरेच त्याच्यामध्ये जिल्हे आहेत, जिल्ह्यामध्ये वेगवेगळे तालुके आहेत, प्रत्येक तालुक्याचा किंवा प्रत्येक जिल्ह्याला जसं आपण म्हणतो कोल्हापूर म्हणलं की गुळासाठीचा GI दिलेला आहे, प्रत्येक ह्याचा वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला जिल्हावाईज जावं लागेल, जिल्ह्याच्या लीड काय आहेत हे समजून घेऊन त्या पद्धतीनं त्या क्रॉपला तुम्हाला त्या पद्धतीचं प्रशिक्षणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये खर्च द्यावा लागेल, लोकांना अवेअरनेस आणि त्यांना ऑनबोर्ड करण्यासाठी द्यावं लागेल. फक्त महाराष्ट्राचा पॉईंट ब्लँक फक्त ऊस असं म्हणून चालणार नाही, तर जिल्हावाईज जसं शाहू महाराजांनी कोल्हापूरचा ज्यावेळी विकास केला त्यावेळी सोर्स बेस सर्वे केला होता, प्रत्येक तालुक्याचा रोल डिफाईन केला होता. बरोबर. म्हणजे चंदगड असेल तर तिकडं फक्त नाचणी त्यांनी करायची, बरोबर. कोल्हापूर शहर असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी कला आणि उद्योग यांना प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांच्या भौगोलिक परिस्थिती आणि त्यात असणारे स्किल्स या बेसिस त्यांनी सोर्स बेस अनालिसिस केला होता आणि त्याच्यावर प्रत्येक तालुक्याचा रोल होता. त्याच पद्धतीनं या 500 कोटींचं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि त्यांची असणारी टेक्निकल मॅच्युरिटी, फायनान्शियल मॅच्युरिटी आणि ॲक्सेप्टन्स या सगळ्याचा विचार करावा. त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने GI मानांकन एखाद्या जिल्ह्याचा एक जिल्हा एक प्रोडक्ट पीक जे आहे त्या पद्धतीचा याच्यामध्ये उपयोग करून घ्यावा. कारण इन्व्हेंटिंग समथिंग न्यू डझंट मेक एनी सेन्स. जे तुम्ही ऑलरेडी केलेलं ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले त्याला जोड द्या. ज्याला GI मानांकन दिले त्याच्यामध्ये AI तुम्ही वापरू शकता का स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरमध्ये, असा विचार करून आपल्याला पुढे. बरोबर आहे सर. म्हणजे आता याच्यामध्ये ऊसामध्ये ही सुरुवात झाली आहे, ऊसातनं एक चेन ऑलरेडी तयार आहे ऊस पिकाची, तशी इतर पिकांची ही चेन तयार करणं, व्हॅल्यू चेन तयार करणं हा पण महत्त्वाचा मुद्दा असणारच आहे. मग आता याच्यातनं दुसरा एक प्रश्न असा उपस्थित होतो की दूध उत्पादक म्हणून शेतकरी जे काही करतायत त्यांना तोटा मोठ्या प्रमाणात होतो, तर त्यांचा तोटा कमी करण्यासाठी, त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी AIचा वापर नेमका कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो किंवा जगभरात कसा केला जातोय आणि
याच्याबद्दल तुम्ही सांगावं, कारण की तुम्ही एकतर गोकुळचे संचालक आहात, तुम्हाला टेक्नॉलॉजीतली ही माहिती आहे आणि तुमचा एक त्या पद्धतीचा अभ्यास सुद्धा आहे, तुम्ही जगभरात फिरतही असतात. तर त्याच्यामुळे याच्याकडे जगभराच्या पातळीवरती काय प्रयोग केले जात आहेत आणि दूध उत्पादकांना त्यातनं खरंच जो प्रॉफिट म्हणू आपण तो होऊ शकतो का? आता सर मी 2 भागामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देईन. पहिल्यांदा थोडीशी माझी ओळख. मी 20 वर्ष आता बाहेर देशामध्ये काम केलं. 11 वर्ष अमेरिकेमध्ये काम केलेलं आहे फायनान्स सेक्टरमध्ये आणि 9 वर्ष मी एशिया पॅसिफिकमध्ये काम केलं आहे. मल्टीनॅशनल कंपनीसाठी CFO म्हणून काम केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी सगळे जे माझ्या कंपनी होत्या ह्या दुधाच्या रिलेटेड, म्हणजे दुधापासून चॉकलेट असेल, दुधापासून बेबी मिल्क पावडर असेल, त्यामुळे मला व्हॅल्यू ॲडेड चेन माहिती आहे दुधाच्या बाबतीतली. पण ज्यावेळी मी भारताचा विचार करतो, भारतामध्ये जर दुधाचं कलेक्शन बघितलं हे कम्प्लिटली डिसेंट्रलाइज्ड आहे. आपले प्रत्येक शेतकरी असतो त्याला 1.5 ते 2 जनावर प्रत्येकी त्याच्याकडे आहेत. बाहेरच्या तुम्ही न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेलात किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये गेलात तर जवळपास त्यांच्यामध्ये 1,000 ते 10,000 असणारा एक गोठा त्यांचा असतो आणि आपल्याकडं 2 जनावर प्रत्येक घरात असतात. त्यामुळे पहिल्यांदा डिसेंट्रलाइज चेन आहे. जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये हायजीन, क्वालिटी, म्हणजे आपण जे स्मार्ट मिल्किंग वगैरे म्हणतो, आपण झिरो टच मिल्क म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण त्या जनावराला हात देखील लावत नाही. जनावर तिथे येऊन उभं राहतं, तिथं डायरेक्टली ऑटोमॅटिक मिल्किंग होतं, ते कॅनमध्ये येतो, ते आपल्या BMCमध्ये चिल्ड ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये फ्रीज केलं जातं. पण आत्ताचं जर बघितलं क्वालिटीच्या माध्यमातून, शेतकरी येतो, तो हात धुतो का नाही, त्याची जनावरांची कास जी आहे ती स्वच्छ आहे की नाही, ज्याच्यामध्ये दूध काढतो ते धुतलेलं आहे की नाही, तिथून ते दूध ज्यावेळी तो डेअरीमध्ये छोट्या आपल्या द्यायला जातो त्यावेळी डेअरीमध्ये जे कॅन आहे तो कॅन उन्हामध्ये ठेवला होता का, त्याला वास येतोय का, ह्याच्यामध्ये त्याचा बॅक्टेरिया काउंट वाढत जातो. त्यामुळे आपल्याकडे बघितलं सप्लाय चेनमध्ये भारताच्या दुधाच्यामध्ये खूप मोठं आपल्याला त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत क्वालिटी इम्प्रूव्ह करायला. जर तुम्ही टोटल एक्सपोर्टमध्ये जर भारताचा दुधाचा जर विचार केला तर फक्त टोटल याच्यामध्ये 1% हा ग्लोबल एक्सपोर्टमध्ये भारताचा वाटा आहे. पण तुम्ही रँकिंग दुधाच्या बाबतीत प्रोडक्शनमध्ये बघितलं 230 मिलियन मेट्रिक टन वर्षाला आपण पूर्ण जगामध्ये 1 नंबर दुधाचं प्रोडक्शन करणारा देश आहे आणि तरीसुद्धा फक्त 1% दूध आपलं बाहेर जातं. याचा अर्थ आपण क्वालिटीला खूप कमी आहोत. त्यामुळे आपल्याला सप्लाय चेन म्हणजे प्रोक्युरमेंटपासून ते प्रोसेसिंगपर्यंत किंवा त्याचं टेम्परेचर मेंटर, बॅक्टेरिया काउंट, pH लेवल, या सगळ्या ज्या आपण काउंट करतो ह्याच्यासाठी मला वाटतं AIचा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. आणि ज्याच्यामध्ये मी नेहमीच तुम्हाला सांगतो 3 पिलर्स आहेत. एक दूध उत्पादक, एक प्रोसेसर म्हणजे गोकुळ, चितळे, वारणा यासारखे संघ आहेत आणि तिसरा म्हणजे कंझ्युमर जो या दुधासाठी पैसे देतो, ज्याच्या घरामध्ये दुधाची पिशवी आली की त्याला क्वालिटी दूध मिळावं. प्रत्येकाचा AIचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि हे तिन्ही पिलर्स सॅटिस्फाय झाले पाहिजे. प्रोसेसरचं आत्ता तुम्हाला सांगितलं, जर स्पेसिफिकली मी दूध उत्पादकाच्या बाबतीत गेलो तर त्याचं रेशन बॅलन्सिंग म्हणजे जनावराला व्यवस्थित खायला दिलेलं आहे की नाही, म्हणजे त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट ही म्हणू शकता. दुसरं त्याचं हेल्थ मॉनिटरिंग, साधारणपणे तुम्हाला त्याची हेल्थ कशी आहे, जनावर माझावर कधी येते किंवा ते एका मिनिटाला 50 वेळा रवंत नॉर्मल जनावर करतं ते करते का नाही. जर त्यानं रवंत केलं तर 1 लिटर दूध व्हायला 500 लिटरचं रक्त त्याच्या कासामधून फिरावं लागतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे मॉनिटर करण्यासाठी तुम्हाला डिजिटल चिप तुम्ही बॉडीमध्ये करू शकता. आता सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं जिओ टॅगिंग केलं आहे, त्यामुळे जनावर देखील त्याच्यामध्ये आता तुम्हाला स्पेसिफिकली आयडेंटिफाय करता येतं. त्यामुळे न्यूट्रिशन झालं, हेल्थ मॅनेजमेंट झालं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याचं वॅक्सिनेशन असेल, त्यासाठी ऋतू बदलले की त्यासाठी देणारे औषधे असतील. समजा तुम्हाला जर त्या आधीच का प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन ज्याला म्हणतात, हे समजा जर मस्टॅटिस झाला तर त्याचं सड खराब होऊन गेलं तर तुमचं जनावर खराब होऊन जातं, तुमचं 10 ते 20% प्रोडक्शन दुधाचं कमी होतं. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशनमध्ये जर तुम्ही AIचा वापर जर केला तर तुम्हाला आधीच कळतं की काहीतरी जनावर कमी रवंत करायला मिनिटाला आणि त्याचबरोबर त्याला काहीतरी रोग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आधीच त्याला औषधं देता. आणि स्पेसिफिकली आपण इथर्नो वेटरनरियन मेडिसिन म्हणजे EVM ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये अँटीबायोटिकचा वापर न करता हळद किंवा आयुर्वेदिक गोष्टीचा वापर करावा, ज्याच्यामुळे त्याचे रेसिड्यूज दुधात येत नाहीत, जे लहान मुलांसाठी चांगलं नसतात अँटीबायोटिक्सचे रेसिड्यूज येणं. मग ह्या गोष्टी सगळ्या केल्यामुळं तुम्हाला साधारणपणे लक्षात येतं की हेल्थ देखील चांगली राहील. त्यामुळं त्याचा कॉस्ट जी आहे AIमुळे 50% त्यांची कॉस्ट ही जी मेडिसिनची येणार होती आजारी पडल्यावर ती कमी येते. त्यांचं यील्ड वाढतं कारण तुम्ही रेशन बॅलन्सिंग त्यांचं व्यवस्थित करताय, त्यांना वॅक्सिनेशन व्यवस्थित देताय, त्यांना पाणी व्यवस्थित वेळेत देताय. त्यामुळे त्याचं तेच 200 किलो जनावराचं जे 4 लिटर दूध होती ते जवळपास ते 30 ते 40% वाढून ते 8 ते 9 लिटरपर्यंत जाणार. त्यामुळे त्यांना दूधही वाढणार,
ती जनावर माझावर आल्यावर त्याचं हीटवर आल्यावर लगेच कळणार टायमिंग परफेक्ट तुमच्या सेलफोनवर की आता हे टेम्परेचर वाढलं आहे, जनावर भरवायला पाहिजे. त्यामुळे वेळेमध्ये त्यांना पाडी होणं, ते गाभण जाणं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत असतो नवीन जनावर मिळाल्यामुळे. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या तुम्हाला फोनवर बघून या सगळ्या गोष्टी. पण याचा सगळ्यात महत्त्वाचं सर आहे की त्याचा डेटा रेकॉर्डिंग. त्याने खाल्लं किती, सकाळी 13 किलो ओला चारा, 1.5 किलो सुका चारा, त्यानंतर राहिलेलं 500 ग्रॅमचं त्यांचे मिनरल मिक्सचर्स आणि या गोष्टी दिलेल्या आहेत का, पाणी त्यांनी किती पिलं. जर एआयला तुम्हाला क्वालिटी रिझल्ट्स द्यायचे असतील तर तुम्हाला हा डेटा नोंद केला गेला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी हा डेटा जर एनरोल केला, तुम्ही रेकॉर्ड केला, तरच त्याचं तुम्हाला ॲनालिसिस दर महिन्याचं करता येईल. जानेवारीमध्ये किती खात होतं, फेब्रुवारीमध्ये किती खात होतं, नोव्हेंबरमध्ये किती खात होतं, उन्हाचा सीझन आल्यावर दूध कमी होतं त्यावेळी त्यानं किती खाल्लं, याचा जर तुम्ही वर्षाच्या वर्षात जर तुम्ही याचं ॲनालिसिस किंवा विश्लेषण केलं तरच तुमचं दूध ॲटोमॅटिकली वाढायला सुरुवात होईल. कारण हा कमर्शियली डेटा ड्रिव्हन आणि रिअल टाईम ज्यावेळी तुम्ही अप्रोच घेणार त्याच वेळी तुमचं दूध वाढणार. त्याच्यामुळे हे जे महत्त्व आहे हे शेतकऱ्याला समजून देऊन त्याला पटवून दिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कन्झ्युमरच्या बाबतीत सुद्धा हाच विषय आहे की एखाद्यानं दुधाची पिशवी घेतली तर तो QR कोड स्कॅन करून त्याला कळालं पाहिजे की कुठल्या शेतकऱ्यानं ते दुधाचं उत्पादन केलं, कुठल्या गोठ्यात केलंय, त्याचं जिओ टॅगिंग कुठं आहे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन सप्लाय चेन कशी होती, कुठल्या ट्रान्सपोर्टेशन बसमधून कुठं गेलं, त्याचा बॅक्टेरिया काउंट किती होता आणि कुठं पॅक करून ते माझ्याकडे आलंय, हे सगळी चेन 12 तासात झालेली आहे का, हे सगळे ते ट्रॅक केलं. याच्यासाठी ब्लॉकचेन सारखी टेक्नॉलॉजी तुम्ही AI मध्ये वापरू शकता. त्याच्यामध्ये कुठलंही त्याला म्हणतात डिसेंट्रलाइज लेजर ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कुठलेही तुम्ही डेटाशी छेडछाड करू शकत नाही, जे तुम्ही QR कोडमध्ये करू शकता पण ब्लॉकचेनमध्ये करू शकत नाही. जर आयडेंटिटी तुम्हाला सुद्धा हाईड करायची असेल या शेतकऱ्याची तर ब्लॉकचेन ZK म्हणून एक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती आयडेंटिटी देखील ब्लॉक करता येते. त्यामुळे कुणाची आयडेंटिटी डिस्प्ले होत नाही. थोडक्यात सांगायचं, आपण जर या लेवलला केलं तर कन्झ्युमर, प्रोसेसर आणि दूध उत्पादक हे तिन्ही याच्यामध्ये सॅटिस्फाय होतात. बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्याचा विचार केला तर भारतामध्ये ह्याला चॅलेंजेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निकल अडॅप्टिबिलिटी जी ग्रामीण भागामध्ये होणार का, हे सगळ्या डेटा नोंद करून ते डिजिटलमध्ये कन्व्हर्जन झाले पाहिजे. त्याच्यात हे करण्यासाठी वायफायची टेक्नॉलॉजी तिथं असली पाहिजे. हे त्यांचे इमिजिएट चॅलेंजेस. ऑनबोर्डिंग केल्यानंतर हे टेक्निकल चॅलेंजेस आहेत. डिजिटल लिटरसी ज्याला म्हणतात, साक्षरता, हा देखील एक चॅलेंज होऊ शकतो. पण जर त्यांना सांगितलं, कोविडमध्ये आपण बघितलं की कधी मुलं, पहिलीची मुलं त्या स्मार्टफोनवर कधी शिकतील का असं कधी कुणाला वाटलं नव्हतं, पण ते कोविडमध्ये शिकले. त्यामुळे आपल्याला म्हणतात ना, जिथं नीड असते तिथंच इनोव्हेशन येतं. आणि AI ही आत्ताची नीड आहे. तुम्हाला जर ग्लोबली आपलं मोदी साहेबांनी बोलताना सेंट्रलमध्ये सांगितलेलं आहे की 2048 मध्ये आपण आज 230 मिलियन मेट्रिक टन करतो, जवळपास 650 मिलियन मेट्रिक टन 2048 पर्यंत आपल्याला करायचं आहे. आणि हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला ग्लोबली एक्सपोर्ट मॉडेलमध्ये जावं लागेल. कारण ग्रीन गॅस एमिशन या सगळ्या गोष्टीमुळं न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोपियन कंट्रीज आता हे जे ॲनिमल हजबंड्री म्हणजे जे लाईफ स्टॉक आहेत ते कमी करायला लागलेले आहेत आणि भारत त्याच्यामध्ये जायला लागलेला आहे. तर भारताला सुद्धा याच्याकडं टेक्निकली दृष्टीनं आणि इकॉनॉमी ऑफ स्केल, म्हणजे जसं मी नेहमी मी ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात गावामध्ये सगळ्या गोठ्यांना भेट देतो त्यावेळी स्पेसिफिकली सांगत असतो की एका घरात 2 जनावरं ह्यानं तुम्हाला प्रॉफिटेबली मिळणं खूप शक्य नसतं. कारण तुमचे जे येतं पैसे 2, एक जनावर जर गाभण राहिलं तर दुसऱ्या जनावरच्या दुधामध्ये तुमचा सगळा येणारा खर्च निघतो, पण तुमच्या हातात पैसे खेळतं भांडवल राहत नाही. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर एका गोठ्यामध्ये 7 ते 8 जनावर, त्याच्यामध्ये 2 ते 3 गाभण, त्याच्यामध्ये 5 दूध देणारे एखादं पाडं, असं तुम्हाला जसं पोर्टफोलिओ शेअर्समध्ये तुम्ही डायव्हर्सिफाय करता तसा तुमचा गोठाही डायव्हर्सिफाईड पाहिजे. आणि हे जर तुम्हाला पैशाच्या माध्यमातून शक्य नसेल तर एक गाव एक गोठा असं केलं, त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल तुमचं वाढणार. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर्स, तुम्हाला असणारी निगा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या जातील. त्यामुळे जसं गटशेती आपण करतो त्याला कम्युनिटी मिल्क फार्मिंग म्हणतात किंवा त्याला गट पशुसंवर्धन असंही म्हटलं तरी चालेल. तर त्याला भविष्यामध्ये AIचं इम्प्लिमेंटेशन इझी होण्यासाठी तुम्हाला गट पशुसंवर्धनाचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे, तरच या गोष्टी आपल्याला शक्य होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना यातनं नेमका टक्केवारीत जर का बोलायचं झालं, आता तुम्ही टेक्निकली सगळ्या तांत्रिक गोष्टी सांगितल्या, पण एका शेतकऱ्यानं समजा त्याच्या एका गोठ्यातल्या 2 जनावरांसाठी AI तंत्रज्ञान स्वीकारलं तर त्याची उत्पादकता नेमकी किती वाढणार आहे, त्याचा खर्च किती कमी होणार आहे आणि
त्याच्यासाठीची जी काही मेहनत आहे त्याच्यात काही कपात करता येऊ शकतं का? म्हणजे एवढी मेहनत करावी लागत होती पण आता त्याच्यातही बचत होतीये, असं काही होऊ शकतं का? 100% त्याला प्रिसिजन फार्मिंग म्हणू शकता, पशुसंवर्धन म्हणू शकता, किंवा त्याला स्मार्ट फार्मिंग म्हणू शकता. स्पेसिफिकली पशुसंवर्धनामध्ये मला वाटतं की जर आकडेवारीच द्यायची झाली तर प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन केल्यामुळं त्यांचा 50% जो खर्च जो जनावर औषध पाण्यासाठी व्हायचा तो कमी होणार. नंबर 1, 50%. म्हणजे जर ते 100 रुपयामध्ये त्यांनी 20 रुपये जर त्या मेडिकलसाठी घालवले असेल तर 10 रुपये त्यांचे त्यात वाचणार. त्यांचा जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे दूध 1 लिटर बनवण्यासाठी लागणार त्याचा खर्च साधारणपणे 70% असतो. तुमचा ओला चारा, सुका चारा, पशुखाद्य तो साधारणपणे 30% म्हणजे साधारणपणे तो एक मला वाटतं 50 ते 55% येईल, जो 70% आधी होता. त्याच्यामध्ये 15% सेव्हिंग तिथलं, 10% सेव्हिंग तुमचं मेडिकलमध्ये, आणि ओव्हरऑल जनावराला तुम्ही व्यवस्थित खायला दिल्यामुळं आणि त्याची तब्येत व्यवस्थित झाल्यामुळं ते जनावर चांगल्या पद्धतीनं गाभण जाणं सोपं होणार आहे. आणि गाभण झाल्यामुळं पुढचं जनावर देखील त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि ओव्हरऑल यील्ड वाढल्यामुळं त्याला चांगलं खायला देणं, गाभण असताना सुद्धा जनावराला खायला देणं. कारण आपल्यातला शेतकरी काय करतो, 2 जनावर असल्या, 1 गाभण असल्यामुळे दुसऱ्यामधले पैसे वाचवण्यासाठी त्याचं खाद्य कमी करतो. आणि खाद्य कमी झाल्यामुळे येणारंही जनावर असतं ते खूप अंडर न्यूट्रिशियस राहतं आणि ते दूध त्याचं पोटेन्शियली कमी भविष्यामध्ये जन्माला येणार होतं. या गोष्टी अवॉइड होतील आणि भविष्यामध्ये देखील त्याचा फायदा होईल आणि लगेचच त्यांना त्याचा फायदा होईल. पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी जो पाण्याचा वापर केला जातो तो व्यवस्थित केल्यामुळं दुधाचं पर्सेंटेज देखील त्याच्यामुळे वाढणार आहे. त्यामुळं पाणी असेल, पशुखाद्य म्हणजे रेशन बॅलन्सिंग असेल, प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन असेल आणि ओव्हरऑल वॅक्सिनेशन हे सगळं त्याचं वेलबिईंग बनवल्यामुळं जनावर तर खुश राहीलच, त्याचबरोबर दुधाची उत्पादकता त्यांची डायरेक्टली वाढून जाईल. जसं आपण ऊसापासून सुरुवात केली आहे खरं तर, आणि ऊसामध्ये आता एक प्रयोग असा होऊ लागला किंवा केला जाईल कारखानदारांच्या पातळीवरती की शेतकरी जे आहेत त्यांना अनुदान देणं. म्हणजे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाची कॉस्ट ही सुरुवातीला जास्तच असणार आहे. तर मग अशा पद्धतीनं गोकुळकडून काही पुढाकार घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना या टेक्नॉलॉजीसाठी म्हणजे AI साठी अनुदान देणं किंवा तशा पद्धतीनं प्रोत्साहनपर काही मदत देणं असं काही करण्याचा प्लॅन आहे का? नक्कीच सर. म्हणजे माझ्या अगदी हृदयाजवळचा हा प्रश्न तुम्ही सर सांगितला. मी आत्ताच बिहार पटनामध्ये नॅशनल डेअरी कॉन्फरन्स होती आणि त्याच्यामध्ये AI इन डेअरी इंडस्ट्रीमध्ये मी आपले सेंट्रल मिनिस्टर दुधासाठी असणारे आपले रंजन सिंग त्यांच्याशी बोलणं झालं. आपल्या त्याच्यानंतर अलका उपाध्याय मॅडम होत्या, वर्षा जोशी मॅडम आपल्या प्रधान सचिव आपल्या भारताच्या, त्यांच्याशी माझंही बोलणं झालं. त्याच्यामध्ये NDDBचे मिनेश शहा जे चेअरमन आहेत त्यांनाही मी प्रेझेंटेशन दिलेलं आहे की याच्यामध्ये दुधामध्ये, आणि गोकुळचा ठरावही मला त्यांनी दिलेला आहे की जर आम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर गोकुळसारखे संघ आहेत. आज चितळे साहेबांशी माझं बोलणं आहे, त्यांनी त्याच्यामध्ये पारदर्शकता दाखवून मला त्यांनी पूर्ण विश्वास दिला आहे की तुम्ही चितळेंना देखील AI मध्ये इन्क्लूड करू शकता. तर माझं त्यांना रिक्वेस्ट अशी सेंट्रल होती की त्याचे जे फंड्स आहेत ते तुम्ही आम्हाला द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ते इम्प्लिमेंट करून दाखवतो. आणि आपण सगळा महाराष्ट्र घेऊ शकत नाही, आपल्याला पायलट ठरवावं लागेल की बाबा महाराष्ट्रामध्ये मी कोल्हापूर जिल्हा पहिला घेतो जो दूध दुभत्यासाठी खूप फेमस आहे. त्याचं म्हैशी दूध पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. जिथं दुधाचं उत्पादन चांगलं आहे तिथं जर आम्ही, जिथं रेडीनेस आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या मध्ये ही AI साठी डेटा कलेक्शनचा रेडीनेस आहे, आम्हाला पायलट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही द्यावा. आम्ही 5-6 जिल्हे, सांगली असेल, कोल्हापूर असेल, जिथं दुधाचं उत्पादन चांगलं तिथं आम्ही निवडतो. आम्हाला गोकुळसारख्या संघांनी किंवा चितळेंसारख्या संघांनी आम्हाला पूर्ण विश्वास माझ्यावर दिलेला आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. तर या पद्धतीनं मी त्यांना प्रेझेंट केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मी भारतामध्ये कुठेही करण्याची मी त्यांना तयारी दाखवली, पण मी महाराष्ट्रातला, मी कोल्हापुरात जन्माला आलेलो आहे, त्यामुळे बायस हा नेहमी कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि दूध उत्पादकाकडे असणार. माझे वडील अरुण नरके साहेब 48 वर्ष दुधाच्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. गोकुळसारख्या संघाला पुणे, मुंबई यासारख्या मार्केट्स उपलब्ध करून खरोखरच चांगला, महाराष्ट्रातला चांगला दुधाचा रेट गाई आणि म्हशीला शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळे हेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी माझं छोटं काम मी महाराष्ट्राला आणि कोल्हापुराच्या माध्यमातून दुधामध्ये AI कसं आणता येईल याच्यासाठी मी ऑलरेडी त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. आपल्याकडे दुधाचे दर कायम पडलेले असतात आणि त्यासाठी खाजगी दूध संघ असतील त्यांच्याकडनं वेगवेगळी कारणं दिली जातात आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. तर इतर ज्या काही खाजगी दूध संघ आहेत त्यांचा मनमानी कारभार आणि त्यातनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणारा फटका याच्या अनुषंगानं
दूध ज्यावेळेस आपण दुधाचे पदार्थ असं म्हणू किंवा दुधाची भुकटी म्हणू जी निर्यात केली जाते तर ती करत असताना त्याचं कारण दिलं जातं की दूध भुकटीचे दर पडले, आता तुमचं 2 रुपये कपात 3 रुपये कपात, त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखीच आहे, ती आर्थिक कोंडीच आहे. मग दूध निर्यातीत किंवा दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीत एआयचा कसा फायदा होऊ शकतो? आता त्याच्यामध्ये तुम्ही 2 प्रश्न विचारले. पहिला म्हणजे त्यांचा दर का कमी असतो आणि त्याचा निर्यातीवर त्याचा कसा इम्पॅक्ट होतो. आता प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह साधारणपणे पर्सेंटेज सांगतो, टोटल दूध जे मार्केटमध्ये येतं, मार्केटमध्ये कन्झ्युम होतं, काय काही वेळी 30-35% हे कन्झ्युम होतं दूध ज्यावेळी शेतकरी घेतो त्यावेळी. त्यातले 65% आता महाराष्ट्रामध्ये हे प्रायव्हेट बेस्ड आहेत आणि राहिलेले 35% जे आहेत ते कोऑपरेटिव्ह बेस्ड आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट एखादा GR ज्यावेळी काढतं त्यावेळी तो कोऑपरेटिव्हला डिरेक्टली लागू होऊ शकतो. पण प्रायव्हेट लोकांनी कशा पद्धतीने त्यांनी मार्केटमध्ये प्राईस सेट करावी किंवा कितीला विकत घ्यावे याचं ते कंपल्शन करू शकत नाहीत. त्यामुळे जरी महाराष्ट्राच्या दुग्ध मंत्रालयाने एखादा निर्देश काढला तर तो इम्प्लिमेंटेशनला जात नाही. कारण प्रायव्हेट लोकांचा ताळेबंद हा त्यांचा स्वतःचा आहे. त्यांनी कुठं इन्व्हेस्टमेंट सगळे आहेत त्या त्यांनी स्वतः केले. NDDBच्या पण प्रायव्हेट कंपनीजना कुठलेही नियोजन नाही, त्यांनी सगळ्या कोऑपरेटिव्हला दिले. आता थोडे NDDB ओपन व्हायला लागले, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या लोकांच्या स्वतःच्या खर्चातून केलेलं त्यांनी उभारलेलं आहे. त्यामुळे त्यांचा ताळेबंद हा त्यांचा आहे. त्यांना जे परवडतं ते करू शकतात. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. आता मग तो शेतकऱ्याला दर परवडतो नाही परवडतो हा भाग हा प्रत्येक शेतकऱ्याने विचार करायला पाहिजे की आपण कोऑपरेटिव्हला द्यायचा आहे की प्रायव्हेटला द्यायचं. प्रायव्हेट हा कशासाठी येतो, त्याला पैसे बनवायचे आहेत, त्याच्यासाठी तो व्यवसाय आहे. जेवढी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याची कमी तो करेल तेवढा त्याचा प्रॉफिट वाढणार, हा त्याचा गुणधर्म आहे. त्यामुळं व्यवसायामध्ये मला वाटतं इमोशनल आणणं हे थोडं किती मला वाटतं लॉजिकल आहे. हे मी आत्ता बोलणं थोडंसं वेगळं विषयाला अंतर होईल. पण माझी खरोखरच सगळ्यांना विनंती असेल प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्हवाल्यांसुद्धा की गोकुळ एक चांगलं उदाहरण त्यांच्यासमोर आहे. पण त्या माध्यमानं सगळ्यांनी जर यील्ड वाढवलं तर प्रत्येकाचा व्हॉल्यूम वाढेल आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे तुमचे जे मार्जिनमधले ॲब्सोल्यूट पैसे जे तुमच्याकडे येणार आहेत तेही वाढतील. त्यामुळे प्रायव्हेटलाही त्याचा फायदा होईल आणि कोऑपरेटिव्हलाही त्याचा फायदा होईल. त्यामुळे कुठलाही मनामध्ये स्वार्थ हा थोडा चुकीचं होईल. पण जास्त करून शेतकऱ्याचा आणि दूध उत्पादकाचा त्याच्यामध्ये असणारा कष्ट, ते घरात असणारे आजी आजोबा सकाळी 5 वाजता जाऊन डोक्यावर जाऊन गवताचे भारे आणणे, ते उसाची वडं कापून त्यांना खायला घालणं, त्यांनी जनावर धुणं, ते तुमचं असणारं कॅटल शेड स्वच्छ करणं पाण्यानं, ह्याच्यामध्ये कष्ट बघून प्रायव्हेटवाल्यांनी थोडा इमोशनली याचा विचार करणं मला वाटतं क्रमप्राप्त आहे. पण मी त्यांच्यावरही अन्याय होऊ देणार नाही आहे. मला असं वाटतं की जर यील्ड वाढलं तर शेतकऱ्याला देखील चांगले पैसे मिळतील, चांगल्या पद्धतीनं प्रोसेसरला देखील प्रायव्हेट असू दे किंवा कोऑपरेटिव्ह असेल त्यांनाही चांगल्या पद्धतीनं पैसे मिळवता येतील आणि त्याचबरोबर कन्झ्युमरला यील्ड वाढवल्यामुळे क्वालिटी मेंटेन केल्यामुळे देखील कन्झ्युमरला देखील एक क्वालिटी प्रोडक्ट कमी पैशात मिळेल. त्यामुळं प्रायव्हेटवाल्यांना आणि कोऑपरेटिव्ह असा फरक न करता एक दूध इंडस्ट्री म्हणून सगळ्यांनी आपण विचार करावा असं मला वाटतं. आता तुम्ही जसं म्हणालात की सहकार क्षेत्रामध्ये एआयला मोठा स्कोप असणार आहे, पण आता आपल्याकडे खाजगी दूध संघ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि खाजगी दूध संघांना मोठ्या प्रमाणात दूध घातलं पण जातं. पण याच्यामध्ये सहकार आणि एआय यांची सांगड कशी घालता येऊ शकते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना, उत्पादकांना, प्रोसेसर म्हणूयात आणि ग्राहकांना, कन्झ्युमरला, ह्या तिन्ही पातळीवरती कसा होऊ शकतो? आता ज्यावेळी आपण AI म्हणून विचार करतो त्यावेळी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी एक पार्ट असतो, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. दुसरा जो असतो तो हार्डवेअर. मग त्याच्यामध्ये ड्रोन आले, त्याच्यामध्ये सेन्सर्स, सेन्सर्स आले, तुम्ही वेदर फोरकास्टिंगसाठी झालेले सोलर बेस त्याच्यासाठी असणारे रिसिव्हर्स असतील. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एक बिझनेस म्हणून पण बघू शकता. त्याच्यामध्ये प्रायव्हेट संस्था असू दे किंवा कोऑपरेटिव्ह असू दे, तुम्ही याच्यामध्ये कमीत किमतीमध्ये चांगला रिसर्च करून त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करू शकते, गव्हर्नमेंट डायरेक्टली करू शकते आणि त्या पार्टनरशिपमध्ये कोऑपरेटिव्ह पार्ट घेऊ शकते की आम्ही रिसर्च करून आणि कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे हार्डवेअर आम्ही बनवू शकतो. हा एक त्याच्यामध्ये भाग असू शकतो. दुसरं याच्यामध्ये जे प्रशिक्षण असेल, प्रशिक्षणामध्ये प्रत्येक कोऑपरेटिव्ह हा सगळ्या रूट लेवलला
शेतकऱ्यांशी जोडला गेलेला असतो. त्यांना डायरेक्टली त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांचं असणार ऑनबोर्डिंग जे AI साठी लागतं त्यासाठी लागणारे प्रशिक्षणाचे जे फंड्स असतील ते मला वाटतं कोऑपरेटिव्ह या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमामध्ये त्याच्यामध्ये जाऊ शकतं. तो देखील एक रेव्हेन्यू सोर्स कोऑपरेटिव्हमध्ये होऊ शकतो कारण त्यांचं ऑलरेडी त्यांची नाळ शेतकऱ्यांची जुळलेली आहे. तिसरा महत्त्वाचा याच्यामध्ये आहे की ह्या सगळ्या करताना सॉफ्टवेअर बरेच लोक गावामध्ये आत्ता या कोविडनंतर अनेक जे यंगस्टर्स आहेत ते आणि आता सगळं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते आपल्या गावातून काम करतात. त्यांना एकत्र घेऊन जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मग ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असू दे की AYचे विश्लेषण करणारं सॉफ्टवेअर असू दे किंवा त्यासाठी लागणारं टूल किंवा ॲप्लिकेशन असू दे या सगळ्या गोष्टी मला वाटतं या यंगस्टर्सच्या माध्यमातून या कोऑपरेटिव्ह जर एकत्र केली तर करता येईल. त्याच्यानंतर असणारं कोऑपरेटिव्ह जसं अमित शहानी मागच्या 2 महिन्यापूर्वी बोलताना सांगितलं की स्किन अँड बोन दूध क्षेत्रामध्ये जनावर वारल्यानंतरचे राहिलेले त्याचे अवशेष किंवा पाड असतात तर त्याचं लेदरमध्ये आपण त्या बिझनेसमध्ये का जाऊ नये असंही त्यांनी त्या दिवशी एक बोल्ड स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. तर त्या मला वाटतं त्या जनावरचं सुद्धा ते मरण पावल्यानंतर त्याच्यामध्ये जर आपल्याला गव्हर्नमेंट अलाव करत असेल तर लेदरमध्ये म्हणजे कोल्हापूरसारखं जिल्हा बघितला तर आमचं कोल्हापुरी चप्पल फेमस आहे. मग ते लेदर कुठून येतं मग त्यासाठी लागणारं AI ट्रॅकिंग आणि लेदरची किंमत त्या लेदरची क्वालिटी यामध्ये देखील कोऑपरेटिव्ह चांगल्या पद्धतीने करू शकतं. तर त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर या नवीन संधी या AIच्या माध्यमातून ओपन झालेल्या आहेत आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं यील्ड देखील वाढेल आणि मला वाटतं या माध्यमातून स्वतःची बिझनेसेस कोऑपरेटिव्ह किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल किंवा कुठल्याही माध्यमातून जर तुम्ही बनवलं तर मला वाटतं आपल्या यंगस्टरना सुद्धा एक नवीन एंटरप्रेन्योर एक नवीन उद्योजक म्हणून पुढे येता येईल. आणि आमच्या शेतकरी मुलांची लग्न व्हायला आजकाल खूप त्रास होतो. हे जर स्वतः जर त्याच्यामध्ये उद्योग म्हणून आले तर मला वाटतं त्यांची लग्नही लवकर होतील. त्यांना नवीन टेक्नॉलॉजी बरोबर आपले शेतकरी देखील एक ॲडव्हान्स एक ट्रेडिशनल पद्धतीनं शेती करा. जसं AI काय करतं की जो अनुभवी शेतकरी असतो तो 30-40 वर्षाचा अनुभव असतो त्याच्या अनुभवाला जोड म्हणून असणारा रिअल टाइम डेटा देऊन त्याला सूचित करत असतं की हे आपण करायला पाहिजे आणि ह्या सगळ्याचा संदर्भ नवीन शेतकऱ्याला देखील मिळतो. त्यामुळे त्याचं यील्डही वाढतं आणि जमिनीचा पोष चांगला राहतो. नवीन उद्योगधंदे तयार होतात. त्यामुळे कोऑपरेटिव्ह असेल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल सगळ्यांना या AIमुळे नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बरं सर आता याच्यामध्ये एक मुद्दा असा पण उपस्थित होतो की मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याकडे लंपीसारखी एक महामारी आलेली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचं नुकसान झालं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. तर AIमुळे अशा महामारींवरती येण्याच्या आधीच कंट्रोल मिळवता येऊ शकतं का आणि तसं कुठे आतापर्यंत प्रयोग झालेत का? जसं आपल्याला तुमचं आणि माझं आधार कार्ड आहे आपण युनिकली आयडेंटिफाईड पर्सन आहोत त्या पद्धतीनंच मला वाटतं याचा आपल्याला ॲनिमल म्हणजे कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल किंवा गोपालन असेल किंवा दूध धंद्यामध्ये असेल म्हैस गाय दोन्ही असेल प्रत्येक जनावर हे रजिस्टर्ड झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं कुठली ब्रीड किती आहे कुठल्या भागात किती जनावर आहेत त्यामुळे त्याच्यासाठी लागणारा चारा आपण फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये चाऱ्याच्या देखील कंपन्या आपण सुरू केलेल्या आहेत. या सगळ्याचा डेटा ज्यावेळी एकत्र होईल आणि सेंटरनं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पावलं उचलून प्रत्येक जनावराचं जिओ टॅगिंग आणि रजिस्ट्रेशन झालं पाहिजे हे आत्ता ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे तुम्हाला जनावर कुठल्या ब्रीडचे आहेत गायी किती आहेत म्हैशी किती आहेत कारण लंपी फक्त गायीमध्ये व्हायचं म्हैशी सेफ होत्या. त्यामुळे एकदा तुम्हाला कळालं की किती जनावरं कुठल्या तालुक्यात आहेत कशा पद्धतीचे आहेत कुठल्या ब्रीडचे आहेत आणि दुसरं महत्त्वाचं एखाद्या या महामारीमध्ये जर कुठं जनावराला एखादा लंपी झाला तर तो एका जनावरातून त्याचं लॉजिस्टिक रिलोकेशन कुठं झालं हे तुम्हाला ट्रॅक करता येतं. त्याचा हीट मॅप बनवता येतो की बाबा कुठंपर्यंत त्याचा ज्याला सर्कल म्हणतात अफेक्टेड सर्कल ज्या लंपीमध्ये मागं झालं ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून 100% ॲक्युरेसीनं तुम्हाला त्याच्यावर इलाज करता येतात औषधं पाठवता येतात किंवा सिक्ल्यूड करता येतात म्हणजे आयसोलेशनमध्ये ठेवता येतात. हे कशामुळे पॉसिबल होणार फक्त AIमुळं. तुमचं रजिस्ट्रेशन आहे जनावरांची मुवमेंट तुम्हाला ट्रॅक करता येते आणि अफेक्टेड एरिया तुम्हाला सर्कल आउट करता येतो ज्या माध्यमातून दुसरं पशुधन त्याला इफेक्ट होणार नाही. या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. जर AIचं त्यावेळी जर उपयोग झाला असता ज्या लंपीच्या वेळी तर तुम्हाला एक्झॅक्टली कळालं असतं की तुम्हाला किती जनावर आहेत किती वॅक्सिनेशन तुम्हाला आहेत कुठला अफेक्टेड एरिया आहे आणि त्याच्यामुळं कमीत कमी वेळामध्ये आपण औषधं पोचवू शकलो असतो. आणि जो लंपीचा दुधाच्या प्रोडक्शनवर किंवा शेतकऱ्यावर जी त्यांनी पशुहानी झाली त्यांचे स्वतःचे पैसे काबाड कष्ट केलेले जनावर मेली गेली आणि त्यांचा त्याच्यात जीव अडकलेला असतो हे मला माहिती आहे मी स्वतःच्या डोळ्याने ते बघितलेलं आहे.
तर त्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं अवॉइड करता येतील. जे झालं ते झालं, पण त्यात आपण शिकलो आणि पटकन त्याचं सेंट्रलाइज डेटाबेस बनवून या गोष्टी करता येतील. त्याचबरोबर हे सगळं सर करत असताना आपल्याला फायनान्स इंडस्ट्री देखील आपल्याला याच्यामध्ये जोडता येईल. स्पेसिफिकली मी लंपीचा आणि इन्शुरन्सचा विषय सांगतो, कारण लोक किंवा बँका जनावराला इन्शुरन्स देताना खूप घाबरतात. त्यामुळे त्याचं जिओ टॅगिंग झालं तर त्याच्यामध्ये फ्रॉड केसेस शून्यावर जातील, कारण त्यांना युनिकली आयडेंटिफाय ते जनावर करता येतील आणि त्या माध्यमातून त्यांना मायक्रो फायनान्सिंग असेल, त्यासाठी लागणारी आर्थिक मदत असेल, या सगळ्या गोष्टी होतील. इन्शुरन्स असेल ते ऑटोमॅटिकली होतील, जनावर आयडेंटिफाय होईल, त्याची मुवमेंट कॅच होईल आणि भविष्यामध्ये असं चुकून झालं तर आपल्याला लगेच ह्या गोष्टी कंट्रोल करण्यामध्ये मदत होईल. AI म्हटलं की पहिल्यांदा त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होणार, मग त्याची शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असणार. शेतकरी इतक्या सहजासहजी पैसा खर्च करून, कारण की शेतकऱ्यांचं उत्पादकता आणि उत्पादन कमी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही की मी नवीन याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या पद्धतीचे अनुदान जे काही सगळ्याच पातळीवरती दिले जातात ते AI साठी आणि दुधाच्या क्षेत्रात सुद्धा दिले जावेत का? ज्यावेळी अनुदान हा विषय येतो त्यावेळी काय इंडस्ट्रीमध्ये प्रिलिमिनरी फाउंडेशन बनवण्यासाठी ती अनुदान द्यावं का, तर मी 100% त्याला सपोर्टिव्ह आहे. पण 3 ते 5 वर्ष तो बिझनेस किंवा तो व्यवसाय इंडस्ट्री सेट झाल्यानंतर ते 100% अनुदान कमी करत शून्यावर आणावं या मताचा मी आहे. कारण कुठलाही व्यवसाय हा अनुदानावर जर अवलंबून असेल तर जर महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही स्टेटच्या बजेटमध्ये वर खाली काय झालं तर तो धंदा पूर्णपणे व्यवसाय कोलमडून जाऊ शकतो. तर कर्नाटकमध्ये 5 रुपये दिले आहेत, गोव्यामध्ये 11 रुपये दिलेले आहेत पर लिटर मागं. ज्या दिवशी ह्या सबसिडीज बंद होतील त्यामुळे तो धंदा अफोर्डेबल किंवा तो त्यांना परवडणारा राहणार नाही आणि त्यामुळे तो धंदा दुसऱ्या दिवशी कोलॅप्स होणार. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की अनुदान दुधाला 5 रुपये देणं नाही देणं हा त्या डिमांड सप्लायच्या इक्वेशनवर असतं, पण ओव्हरऑल मला वाटतं कुठलंही अनुदान हे लॉंग टर्म नसावं. शॉर्ट टर्मसाठी असणं मला मान्य आहे, पण लॉंग टर्मसाठी नसावं. मला वाटतं आत्तासुद्धा ज्यावेळी आपण विचार करतो की जे गॅजेट्स म्हणजे जी नवीन आपल्याला उपकरणं लागणार, म्हणजे तुमचं मॉइश्चर म्हणजे आर्द्रता जमिनीतली किती आहे, तुमचं NPK जमिनीतलं किती आहे, तुमचे खताचा खर्च कमी जास्त होण्यासाठी किंवा तुम्हाला वातावरणाचा अंदाज येण्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत, हे जे आहेत ते आपल्याला गव्हर्नमेंट जे ऑलरेडी कुठले आहेत हे आधी बघावं लागेल. आपल्याकडे वेधशाळा आहेत, वेधशाळा जर आपल्याला देत असेल तर तुम्ही स्वतःचे इक्विपमेंट का बसवावेत हा पहिला प्रश्न. तुम्ही का स्वतःचा पैसा खर्च करणार ज्यावेळी गव्हर्नमेंटने ऑलरेडी खर्च केलेले आहेत. पण एक सर्टन लिमिट नंतर जो लागतो बेअर मिनिमम की तो बिझनेस अप करायला, तो तिथंपर्यंत हँड होल्डिंग केलं पाहिजे. मला नाही वाटत की तो लॉंग टर्म असावा. आणि AIच्या बाबतीत मला वाटतं पहिल्यांदा प्रशिक्षण हा पहिला महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही जर एखादा कारखाना किंवा कोणी घेत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, कारण ते एक प्रूव्ह मॉडेल करून दाखवायला लागले की हा एक सक्सेसफुल होऊ शकतो. पण लक्षात घ्या 95% फार्मर जो आपला शेतकरी आहे तो 10 गुंठेपासून 1 एकरवाला आहे. त्याला बघितलं तर त्याच्याकडे खायला प्यायला पैसे नसतात, तो द्रोण आणि याच्यातून पैसे कुठं घालणार हेही तुम्हाला कळतं. त्यामुळे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी तुम्हाला खाली म्हणजे आपण नेहमी म्हणतो की त्या बांधापर्यंत ती तंत्रज्ञान गेलं पाहिजे, एवढं ते तुम्हाला चीपर किंवा कमी कॉस्टमध्ये बनवलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये थोडं शेतकऱ्याला पैसे घालावे लागतील, थोडं गव्हर्नमेंटला पैसे घालावे लागतील, थोडं तुम्हाला ज्या रिसर्च कंपनी आहेत ते पैसे घालतील. सगळ्यांनाच त्याच्यामध्ये पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येकाला पेन पॉईंट थोडासा घेतलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून ते डेव्हलप करावी. चीप रिसर्च करून चीप पण चांगल्या क्वालिटी पण चीपमध्ये असणारे गॅजेट्स किंवा जी उपकरणं आहेत ती तयार करावीत आणि त्या माध्यमातून त्यांना ती तंत्रज्ञान मिळावं असं मला वाटतं. जर सगळंच तुम्ही फ्री द्यायला सर सुरुवात केलं तर त्याची किंमत राहत नाही, कारण काय शेतकरी प्रामाणिकपणे त्याचे कर्जाची परतफेड करतात, हे होतात, काय ठिकाणी केली जात नाही. मग प्रत्येकाला मला वाटतं फेअर ट्रीटमेंट मिळण्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं हे मला वाटतं की फेअर आहे सगळ्यांचं. बरं सर, तुम्ही सुरुवातीच्या प्रश्नात एका उत्तरात उल्लेख केलात की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार जी तुमचे जे लाडके उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला जर का अशा पद्धतीनं आता दुधासाठी AIचा वापर आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि त्याच्यावरती एक काहीतरी प्लॅन द्या, योजना आखून द्या, जी ॲक्शन प्लॅन काहीतरी द्या, असं जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय ॲक्शन प्लॅन दुधाच्या अनुषंगानं राबवताल किंवा आखताल? मला खरोखर वाटतं की सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे
मी आपले भारताचे दुग्धमंत्र्यांशी ऑलरेडी मी प्रपोजल ठेवलेला आहे, त्यांच्याशी जाऊन बोललेला आहे. मला खरोखरच अभिमान वाटेल आणि मी अजितदादांचा या माध्यमातून मी त्यांना साकडं घालेन किंवा रिक्वेस्टही करेन की दादा तुम्ही जसं ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही 500 कोटीची योजना तसं आम्हाला दुधामध्ये द्या. आज मला गोकुळसारख्या संघाचा पूर्णपणे पाठिंबा आहे, त्यांनी ठराव करून आज दिलेला आहे. आम्ही गोकुळमध्येही इम्प्लिमेंट करू शकतो. आम्हाला डेटा आमच्याकडे कम्प्लीट आहे, कारण सगळ्या डेटा आम्ही पहिल्यापासून DBTच्या माध्यमातून असतो ते आम्ही सभासद आयडेंटिफाय केलेले आहेत. आम्हाला दूध कुठल्या डेअरीतून येते माहिती आहे, आम्ही जनावर आयडेंटिफाय करू शकतो. हा जर आम्ही करू शकलो, चितळेसारख्या संघांनी सुद्धा आम्हाला मध्ये प्रायव्हेटमध्ये आम्ही म्हणजे प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह असं दोन्ही आपण 3-4 जिल्ह्याचा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही महाराष्ट्रात केलं तर चांगल्या पद्धतीनं हे भविष्यामध्ये ग्राहकांना आमचं दूध का घ्यावं आणि किती क्वालिटीचं आहे हे आम्हाला करता येईल. आणि दादांना मला खरोखरच रिक्वेस्ट आहे की जसं ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही त्यांना संधी दिलेली आहे, मग ती ऊसामध्ये असेल, द्राक्षामध्ये असेल, अवोकाडोमध्ये असेल, कुठेही असेल, तशी दुधाला जर आम्हाला दादांनी मला संधी दिली तर खरं वाटतं मी या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं दुधाचं रेव्होल्युशन आहे, त्याचं यील्ड कसं वाढवायचे, त्यासाठी लागणारं हार्डवेअर. मी स्वतः एक कम्प्युटर इंजिनियर आहे, केलेलं आहे, त्यामुळे मला टेक्नॉलॉजीची माहिती आहे. मी स्वतः एक गोकुळचा संचालक आहे, त्यामुळे मला कोऑपरेटिव्ह मॉडेल कसं वर्क होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची नाळ माझी जोडलेली आहे. आणि त्याचबरोबर माझं फायनान्स बॅकग्राऊंड, त्यामुळे ह्या आर्थिकचं प्रॉपर ठोकताळा व्यवस्थित मांडून माझ्या महाराष्ट्राला पुढं कसं नेता येईल. खरोखरच मला वाटतं ही संधी जर मला दादाने दिली तर मी त्यांचं आभार मानेन आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शब्द कुठं पडू देणार नाही. ते पैसे चांगल्या माझ्या शेतकरी दूध उत्पादकांसाठी कसे वापरले जातील आणि त्यातनं त्याला 10 पटीनं पैसे कसे मिळतील याचं मी 100% त्यासाठी प्रयत्न करेन. आता शेवटचा प्रश्न, खरं तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी ऐकायला हवंय, ते तुम्हाला बोलवतील अशी ही आमची सदिच्छा आहे. पण महत्त्वाचा प्रश्न काय आहे की शेतकऱ्यांची उत्पादकता या तंत्रज्ञानातून वाढली, पण उत्पन्नाचं काय, म्हणजे त्यांना जो काही पैसा मिळणार आहे तो त्यातनं वाढू शकेल का? उत्पन्नाची शाश्वती हमी ज्याला म्हणतो ती मिळू शकेल का या तंत्रज्ञानामुळे? आता हा अतिशय मला वाटतं दूध उत्पादकांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. दुधाला किंमत देणं, त्याला 2 मार्केट असतात. एक डोमेस्टिक मार्केट म्हणजे आपलं भारतामध्ये विकणं किंवा बाहेरच्या देशामध्ये विकणं, त्याला निर्यात म्हणू शकतो. आत्ता आपला फक्त ग्लोबल मार्केटमध्ये दुधाच्या ह्याच्यामध्ये फक्त 1% निर्यात ही भारतातून होते. त्याचं कारण असं आहे की आपली जी हायजीन किंवा जे क्वालिटी स्टँडर्ड जे आहे दुधाचं कलेक्शनपासून प्रोक्युरमेंटपासून प्रोसेसिंगपर्यंत ते ग्लोबल स्टँडर्डच्या कमी आहे. कारण आपण डिसेंट्रलाइज म्हणजे सगळे विखुरलेलं आपलं दुधाचं संघटन, एका ठिकाणी मोठमोठी गोष्टी नाही आहेत. मी मध्ये आर्टिकलमध्ये वाचलं होतं की साधारणपणे 24,000 फक्त दूध उत्पादक आहेत जे US मध्ये आहेत. ते साधारणपणे 100 मिलियन मेट्रिक टन करतं आणि आमच्याकडे 100 अब्ज म्हणजे 100 मिलियन आपले शेतकरी आहेत आणि ते 230 मिलियन मेट्रिक टन करतात. मग तुम्ही बघू शकता किती तफावत आहे. त्यांचं टेक्नॉलॉजी किंवा त्यांचं इकॉनॉमी ऑफ स्केल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्यामुळं हे सगळे इश्यूज येतात. पण उत्पादकच्या बाबतीत त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला हायजीन स्टँडर्ड वाढवले पाहिजे आणि हे करण्यासाठी आपल्याला AI सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याच्यामुळे तुमचं यील्ड म्हणजे तुमचं दुधाची उत्पादकता वाढणार आहे. उत्पादकता वाढल्यावर तुमची क्वालिटी वाढणार आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना 2 किंवा 3 जनावर करता, 1 गाव 1 गोठा इकॉनॉमी ऑफ स्केल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये असणारं ऑटोमायझेशन फार्ममध्ये असणारं, त्यासाठी लागणारी मेडिकल केअर किंवा त्यासाठी लागणारं तुम्हाला गायरान दिलेलं असतं, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ओला चारा करून त्यांना देणं किंवा खंडून जमीन घेऊन त्याच्यामध्ये बिझनेस किंवा त्यामध्ये आपली जी कडबाकुट्टी जी असते ते सुद्धा त्याचं पोती भरून विकणं, हा देखील सुपर नेपियर किंवा नेपियरची जर आपण हत्ती गवत ज्याला म्हणतात त्याचा देखील विकायचा आपण व्यवसाय करू शकतो. कारण आपल्याकडे एवढी जनावरं आहेत. त्यामुळं ह्या सगळ्याचा जर सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे तुम्हाला शेणापासून फर्टिलायझर असेल, शेणापासून असणार बायोगॅस असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं, दूध आहे, त्यानंतर ते स्किन अँड बोन जर जनावर नंतर एक्सपायर झाल्यानंतर त्याचा असणारा उपयोग, याच्यामध्ये ह्या सगळ्याचा सर्क्युलर इकॉनॉमी जर विचार केला तर मला मध्ये उत्पन्न फक्त दुधाकडून बघून चालणार नाही. तर या सगळ्या ओव्हरऑल याच्यामध्ये इनोव्हेशन हे सगळ्यात महत्त्वाचं, पण त्याला सपोर्टेड बाय फॅक्ट बेस्ड मेडिकल क्लेम्स किंवा टेक्निकल क्लेम्स. फक्त आपलं लावलं की थंड होते असं न होता खरोखरच त्याच्यामध्ये सायंटिफिक त्याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत का, कारण त्या निर्यातीमध्ये आपल्याला चांगले पैसे मिळवून देतील. त्याच्यामध्ये सायंटिफिक फॅक्ट्स
आणि हे इनोव्हेशन जर आपण याच्यामध्ये आणलं या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये, तर मला वाटतं दुधाची उत्पादकता फक्त न बघता आपल्याला बाकीच्या गोष्टीमध्ये पण बघायला, आणि राहिलं दुधापासूनचे प्रोडक्ट्स असतील ते बासुंदी असेल, तूप असेल, या सगळ्या गोष्टी आहेत हे करावे लागतील. मग एकच मी सांगू शकतो की जेनेटिक्समध्ये सुद्धा आपल्याला साहेब याच्यामध्ये थोडंसं बघावं लागेल. आपल्याकडे पंढरपुरी किंवा आपल्या ज्या म्हैसाणा ह्या सगळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या इंडिजिनियस स्पीसीज आहेत ह्या कुठं जाऊ देता कामा नये, आणि याच्यावर रिसर्च करून चांगल्या पद्धतीनं चांगले दुधाचं उत्पादन देणाऱ्या जाती आपल्याला बनवाव्या लागतील. आपल्या इंडिजिनियस म्हणजे गिर गायला आपण किती चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरासाठी उपयोग आहेत याचा देखील, म्हणजे आपल्याला ब्रीडमध्ये जेनेटिक प्रेडिक्शन करून चांगल्या पद्धतीची जातीवंत जनावरं जी भारताची होती त्यांनाही न विसरता, आपण क्रॉस ब्रीड आणि हे करून विसरून जातो, त्यांना घेतो आणि आपल्या ज्या इंडिजिनियस जाती आहेत त्या विसरतो, आणि त्यांचं जर आपण दुधाचं यील्ड वाढवलं तर त्यात देखील उत्पादन चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. थोडक्यात हायजीन चांगल्या पद्धतीनं करा. आपल्या ज्या इंडिजिनियस म्हणजे भारतातल्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये चांगलं जेनेटिक्स प्रेडिक्शन चांगल्या पद्धतीनं करून आपण चांगलं त्यांचं यील्ड वाढवावं, रेशन बॅलन्सिंग व्यवस्थित करावं, वेगवेगळे बाय प्रोडक्ट्समध्ये इनोव्हेशन आणावं, आणि त्या माध्यमातून पैसे आपल्या शेतकऱ्याला मिळावेत अशी मला वाटतं इच्छा असेल. सर, आता तुम्ही सगळ्या विषयांवरती सविस्तर बोलला आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनो AI पासून AIचा दूध उत्पादनात कसा वापर केला जाणार आहे किंवा केला जाऊ शकतो याचीही माहिती नरके सरांनी आपल्याला दिली आहे. सहकारच्या पातळीवरती ते गोकुळचे संचालक आहेत, त्यांच्या पातळीवरती ते कसा त्यासाठी पुढाकार घेणार आहेत, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना जे काही साकडं घातलंय तेही आपल्यापर्यंत पोहोचलंय. आता हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतंय, नरके सरांच्या प्लॅनबद्दल काय वाटतंय, त्यांनी जी काही माहिती दिली आहे त्याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. सर, तुम्ही वेळ दिलात, आपल्याला तुर्तास इथेच थांबावं लागतंय. आपण पुन्हा भेटूयात नवीन विषयासोबत, नवीन विषयावरती बोलूयात. आपण सातत्यानं बोलत राहिलो तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.